फिनिश करून बाहेर येण्याचा मनसुबा मानस अजय पवारचा आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज नवीन फलंदाज मैदानात चातमध्ये दाखल झालाय. मोठा पार, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सीमारेच्या पार. स्टायलिश फिनिश, षटकार येतोय आणि पहिलाच सामना आपल्या नावे करत असताना उरी 11 हा संघ पाहायला मिळतोय. చూస్తారు పొట్టి పొట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు ఒక కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా తెల్ల తెల్లగుంటే ఒకడు తెల్ల కిందులవుతాడు నల్ల నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు తెలుగు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది అందు దొరికిందంటే చాలు నీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి అంటవా అమ్మవా 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 हॅलो हॅलो, मॅच स्टार्ट करा. मॅच स्टार्ट कर. चला फ्लावर समझे क्या, फायर है मैं। जानू वानू जो कहता है बीबी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा मैं अरे सामे आजा सामे बरम सामे. चला वैभव पाटील.
थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू थँक्यू डीजे. चला वैभव पाटील, लवकरात लवकर आपण जायचंय, मॅच खूप तुमच्यामुळे थांबली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं इंडियन आर्मी आणि भारत आर्मी, आपण दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. पंच अभित पठाण, आपण सांगा. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अजय पवार, आपण बाहेर या. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पंच, कोण बाकी? वेलकम खंत्री. ए चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज.
चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. चला बाकी प्रेक्षक आपण मैदानाबाहेर व्हा. दीप स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला 6, गोलंदाजी मार्क वरती मुकेश. पहिला चेंडू मुकेशचा ड्राईव्ह गेलाय, चेंडू जातोय सिंगल साठी. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या बळावरती जर आपण पाहिलं तर एक धाव धापलकावरती लगावली जाते. श्री गणेश केला जातोय. दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही खेळाडूंची क्षमता जर पाहायची झाली तर तुल्यबळ संघ म्हणून त्यांची ख्याती आहे. मोठा प्रहार समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, जेल डिप्लाय गॉन. कुमारने जेल डिप्लाय आणि जयला पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती माघारी परतावं लागतंय. गोल्ड डकचा शिकार. थँक्यू. सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. जय बाद झालाय. मोठा हादरा टीम भारत आर्मीला. मागील वर्षी जयने प्रभावित करून सोडलं होतं आणि कदाचित विनर झाली होती जयंची टीम. आज जय पहिल्याच चेंडूवरती माघारी परततोय, ही सर्वाधिक मोठी बाब. आणि म्हणूनच इंडियन आर्मी हा संघ एक ओव्हर नंतर तो प्लेअर येईल. राईट, आपण बाहेर थांबायचंय. त्याला बाहेर थांबायचं कुमार, त्याला बाहेर थांबायचं सांग. एक षटकानंतर तो इन होईल. दीप स्ट्राईक एंडवरती आहे. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅक चेज घेऊन चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या मागे. सिंगल रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. परंतु जय ज्या प्रकारे माघारी परतलाय, डोकेदुखी वाढले, टेन्शन वाढलंय आणि आता ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात झालेली नाहीये. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झालाय 3 धावा दाबल करती 2. सनी स्ट्राईक एंडवरती. मुकेश गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल जवळ जवळ कन्वर्ट झाला होता, परंतु हर्षद त्या ठिकाणी होते. कोणतीही धाव नाही, डॉट बॉल. पुन्हा एकदा मुकेश. मुकेश म्हटलं की आगाशी ज्या वेळेला व्यावसायिक पटलावरती खेळते त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून एक चांगला बॉलर आणि बॉलिंग लाईनअप मधला बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तो गोलंदाज यावेळेला खूप चांगली गोलंदाजी करतोय. या इंटर हाफ मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देतोय. वाईटचा इशारा +1. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्ट्यांवरती चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा होता. दीपच्या यष्ट्या उद्ध्वस्त केला जात आहेत. विकेटचं बंधन आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे पाहायला मिळत आहेत. अजून एक चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. थँक्यू. भारत आर्मी वर्सेस इंडियन आर्मी या 2 संघादरम्यानची मॅच आहे. पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळणं शिल्लक, परंतु त्या अगोदर 2 गडी तंबूच्या दिशेने गेल्यात आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 4 धावा 4 धावा धावफलकरती आहेत. मुकेश यांचा बंधू महेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता हे बॅटल ड्राईव्ह केलंय चेंडूला, चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. सिंगल रन मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 5 धावांवरती 2 गडी बाद टीम भारत आर्मी.
हे तुझ्या विनार मला नाही ग करम तुझी आठवण अगदी रात येत हे बोल मला भेटायला येतील का आणि हो मला भेटायला आलं ना. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती वैभव पाटील, समोर असेल महेश यादव. खूप काही निर्भर असेल महेश वरती, सनी वरती, कारण जबाबदारीचं ओझं वाढलंय आणि त्या जबाबदारीला पेलणं खूप गरजेचं असणार आहे. 30 चालला चेंडू होता, ऑब्रेक पद्धतीचा चेंडू वाटलं होतं लेग स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु तितकासा स्विंग मिळाला नाही आणि बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय एका धावेसाठी. 6 धावा, 6 रन. या खेळपट्टीवरती षटकार तितक्या सहजतेने येत नाहीयेत, ही मात्र डोकेदुखी राहिली आहे. कारण जर का तितक्या सहजतेने षटकार आले असते तर जयने मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर आला असता. तसं झालेलं नाहीये. जय बाद झालाय, दीप बाद झालाय, सनी आणि महेश्वरची जबाबदारी वाढली आहे. वैभव पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू नोचा इशारा गेलाय सिंगल साठी. 2 धावा येत आहेत आणि धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला 8 वरती. 8. एका चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावफलकावरती. जरी 30 धावांपर्यंत पोहोचले तरी सुद्धा एक फायटिंग टोटल मानलं जाऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग होतीये. माहित आहे महेशला की कुठपर्यंत आपल्या संघाला न्यायचंय, किती धावसंख्येपर्यंत जाऊन उभं थांबवायचंय आणि त्याच दृष्टीने त्याच विचार क्षमतेने खेळत असताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हर्षद आहे, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. मोठा फटका मारण्याची संधी मिळत नाहीये, परंतु सनी हार्ड हिटर बॅटिंग ही त्याची खासियत आहे, शैली आहे. चेंडू ऑन साईडला जोपर्यंत फील्ड केला गेलाय तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. भाटीबंदर प्रीमियर लीग 2022 हे शानदार आणि दमदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वरती जाणारा चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न, सिंगल रन, एकाने धावफलक पुढे जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावफलकाचे धावा आहेत 11. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय, सिंगल, 1 रन मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. तिसरं षटक कोण घेऊन येईल याकडे सुद्धा जाणार आहोत आपण. त्या अगोदर जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूयात. थँक्यू डीजे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता इंडियन आर्मीने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तरी त्या निर्णयावरती खूप चांगली अंमलबजावणी होते. उजव्या च्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू, डॉट बॉल येतोय. मुकेश पुन्हा एकदा चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट करून देत असताना पाहायला मिळतोय. आदरणीय राजेशजींच्या शुभ हस्ते उद्घाटन प्रसंग आपण पाहिला, त्यानंतर जंगी स्वागत त्यांचं आपण खेळपट्टीच्या दिशेने पाहिलं आणि त्यानंतर बघता बघता या स्पर्धेची सुरुवात पाहायला मिळाली. स्वतःच्याच फॉलोमध्ये चांगली फिल्डिंग, मिस टाइम स्ट्रोक होता, बॅटने बॉलचा चांगला संबंध नाही आणि त्यामुळे कोणती धाव सुद्धा येत नाहीये. इंडियन आर्मी आतापर्यंत थोडीशी वरचढ आहे. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला बनावा लागेल. दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. पाहिलं होतं टप्पा पाडल्यानंतर चेंडू मिळत नाहीये आणि अशा वेळेला स्टेप आउट झाले. उलटाच पद्धतीने चेंडू बॅट वरती घेतला आणि समोरच्या दिशेने धाडत असताना लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येणारा उत्तुंग षटकार. त्यानंतर एका धाब्याने स्ट्राईक रोटेट. 19 धाबा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. खूप चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न महेश आणि सनी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय, मर्यादा क्षेत्राच्या बाहेर, सिंगल रन डिक्लेअरच्या रूपाने येते. भारत आर्मी आणि इंडियन आर्मी या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. षटकाराची भाषा बोलणाऱ्याला खेळपट्टी साथ देते आणि अशा वेळेला गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा मात्र एक पडलेला प्रश्न आहे. लास्ट बॉल, 20 रन, 20 धावा धावफलकावरती. मुकेश पुन्हा एकदा
सनीसाठी फुलटॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटलाय. संधी चालून आली होती, पंचांकडे लाऊड अपील केली गेली, परंतु तोपर्यंत 2 धावा धावून यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 22. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तोपर्यंत एक ऊर्जा देणारं गीत ऐकूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूयात. थँक्यू. कुमार नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. कुमारवरती सुद्धा नजरा असणार आहेत, कारण एक मोठा फटका आला, त्या मोठ्या फटक्याने पूर्णपणे पार्ट बदललाय आणि अतिशय चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होतीये. भागीदारी रचली जाते, गरजेची होती ती भागीदारी, गरजेची होती ती पार्टनरशिप. आणि आता यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वैभव पाटील, झेल टिपलाय, महेश गॉन, अजून एक आद्रा टीम भारत आर्मीला. थँक्यू. सनी स्ट्राईक एंडवरती येईल. कुमारने पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू दिलाय, परंतु सनी असा फलंदाज आहे, त्यांनी मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय मागील षटकामध्ये. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून आणि त्यामुळे खांदे उंच आहेत. सिंगल स्ट्राईक रोटेट होते. 23. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही 4 चेंडू खेळण्याने शिल्लक. पहिली इनिंग मार्गस्थ. फुलटॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत एकदा पूर्ण. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, हवाई सफर आणि अजून एक उत्तुंग षटकार सनीच्या बॅट मधून. षटकार थँक्यू. 29 धावा धावपलकते लगावल्या जात आहेत. सनी ऑन फायर. सनीने दाखवलंय माझ्यामध्ये आहे क्षमता, मी आहे ताकदवर. पुन्हा एकदा आ बैल मुझे मार, चेंडू सी मारेगा पार. 6 धावा. थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. सनी पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. कुमारचा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सी मारेगा पार. 1 बाउन्स. 4 धावा. 39. ओव्हरची समाप्ती. थँक्यू डीजे थांबवतोय. ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावपलकावरती. 40चं टार्गेट टीम इंडियन आर्मी समोर. एका क्षणाला वाटलं सुद्धा नव्हतं की इतक्या धावांपर्यंत मजल मारली जाईल, परंतु सनी एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. 40 झाला. 41चं टार्गेट आहे. 41चं टार्गेट आहे. 41चं लक्षात ठेवायचं. 41 41चं टार्गेट आहे. एका क्षणाला वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे 2 विकेट आल्यात, ही पूर्णपणे पारी कोलमडून जाईल आणि डोकेदुखी वाढेल, दबाव हा पूर्णपणे भारत आर्मीवरती जाईल, परंतु चित्र बदललं. सनीने ज्या प्रकारची बॅटिंग केली, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्या 3 षटकाराने पूर्णपणे सामन्याचं पारडं बदलत असताना पहिल्या इनिंग मध्ये 40 धावांचा उच्चांक गाठलाय. 41चं टार्गेट आहे आणि त्या 41चा पाठलाग
कशा प्रकारे केला जाईल हा प्रश्न जरूर आहे, ती चर्चा सुद्धा होईल, परंतु त्या अगोदर विनंती आहे दोन्ही संघांना घाई करा. चला सामन्याला सुरुवात होते. 41चं आव्हान आहे. पहिला चेंडू बॅटची एज पंचाकडे लावड अपील क्लीन बोल्ड विकेटचं पतन. पहिला आद्रा टीम इंडियन आर्मीला वैभवच्या रूपाने गॉन. विजय दिनानाथ चव्हाण. विजय येतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. नवीन फलंदाज गोल्डन डक तक्षकार वैभव पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी शिवम बेन बन्सीची. आणि आता या वेळेला काय जी करामत सनीने करून दाखवली ती विजय करेल का? क्षमतावान खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्या प्रतिभेला साजेसा खेळ साकारणं नितांत गरजेचं असेल, कारण ही आहे बीपीएल बाटीबंदर प्रीमियर लीग. वर्ष 7वं आणि 7व्या वर्षामध्ये अनेक नवनवीन गोष्टींना उजाला या ठिकाणी दिला जाईल. धावचीची संधी परंतु रन कंप्लीट. 1+1 या 2 धावा येत आहेत. धावफलकाला सुरुवात होते. श्रीगणेश केली जाते. 41चं टार्गेट आहे. 10ची सरासरी 10पेक्षा जास्त सरासरी येणं गरजेची होती आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर मारा, तिसरा चेंडू असेल कुमारसाठी. पाहूयात कशा प्रकारचा मोठा फटका मारायचा होता. चेंडू काही काळ डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये जात असताना सिंगल रन मिळते. 2 चेंडू 3 धावा ही धावफलक आहे. चालू असला सामना भारत आर्मी वर्सेस इंडियन आर्मी. अफलातून बॅटिंगचा नजारा सनीने पेश केला आणि आता यावेळेला गरज आहे विजय आणि कुमारला सुद्धा त्या प्रकारची फटकेबाजी करण्याची, कारण कुमारने जितके दिले तितके जरी केले तरी सुद्धा या मॅच मध्ये परत येऊ शकते इंडियन आर्मी. शिवम उजव्या स्टेजच्या बाहेर वाईडचा इशारा. सिंगल रन. एका धाव्याने धावफलक पुढे जाते आणि या गोष्टी सुद्धा खूप मोठा मॅटर करणार आहेत, कारण जितका अतिरिक्त धावा. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल नाही होणार नाही. सिंगल रन. एकापेक्षा जास्त काही नाही. असं वाटलं होतं की हा समोरच्या दिशेने जाणारा चेंडू झेलच्या रूपाने येईल, पण तसं झालेलं नाहीये. सिंगल रन मिळते. चार चेंडू 6 धावा. विजयसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने. जय स्वतः झेल बाद. विजय गॉन. अजून एक आद्रा टीम इंडियन आर्मीला.
मुकेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शिवम 2 ब्रेक थ्रू देतोय. अतिशय चांगली गोलंदाजी टिचून मारा. मोठा फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. जय झेल टिपतोय परंतु यावेळेला नो बॉल दिलाय. साइड आर्म ऍक्शन आणि त्यामुळे हा चेंडू स्क्वेअर. चला सर्वांनी मागे या. सर्वांनी मागे या. आपापल्या पोझिशन्स घ्या. आठ 8 धावा फलकावरती. शिवमचा पुढील चेंडू बाटी बंदर मध्ये पहिल्यांदाच कुठला तरी साईड आम आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू परंतु पंचांचा इशारा होतोय वाईट. एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होतील. 9 धावा धावफलकावरती. अपेक्षित धावफलकामध्ये जाण्याचा प्रयत्न. स्वीपचा फटका. सिंगल रन. तब्बल 10. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती टीम इंडियन आर्मीच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 31 धावांची गरज. 41चं टार्गेट. पहिल्या षटकात आल्यात 10 आणि आता 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये कुमार आहे नाही. येस कुमार आहे. कुमारला जीवदान मिळालंय. त्याचबरोबर मुकेश आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. पाहूयात या अनुभव आणि त्या अग्रेशनचा फायदा इंडियन आर्मीला होतो का. जय गोलंदाजी मार्क वरती येतोय. त्या संघातील महत्वाचा खेळाडू. पाठीचा कणा. बॅटिंग मध्ये तितकीशी करामत करू शकलेले नाहीयेत परंतु आता 11 एकच बॉल. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु दीप कमी पडलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. काय आहे. षटकार चौकार. षटकार. 6 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. अखेरकार समोरच्या दिशेने षटकार आला. ही सर्वाधिक मोठी बाब. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ज्या प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला गेला. महेश होते. सिंगल रन. धावफल करते आहे. डावेस्टच्या बाहेर आहे का तर येस. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट +1 या 2 धावा आणि आता मात्र दबाव हा परावर्तित होताना पाहायला मिळते. 20 धावा धावफल करते आहेत. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झाला आहे 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. कुमारने एक षटकार लगावला. त्या षटकारानंतर पूर्णपणे दिशा बदलली गेली आहे परंतु जयची गोलंदाजी निर्णायक असणार आहे. अतिशय चांगला चेंडू. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. नो चान्स फॉर दी बॅटर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. 30 तराचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पदल आले त्यामध्ये उणीव आणि डॉट बॉल. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. विकेटचं पतन आणि मोठा मासा गळाला. गॉन. थँक्यू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 20 धावा धावफल करते आहेत. मुकेश मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ देण्यासाठी पंकज जातोय. एक बॉल बाकी आहे. 20 रन झाले. चुकी कुठे झाली. समोरच्या दिशेने षटकार येत नाहीये. लांब पडतोय. हवा कुठे ना कुठेतरी अडथळा निर्माण करते. ज्या सर्व गोष्टीला आपण 1-2 वेळा पाहिलं होतं. हेरलं होतं तर शॉर्ट सिलेक्शनचं बदलणं गरजेचं होतं. चुकीचं शॉट फटके टाळणं गरजेचे होते आणि त्यामध्ये भासलेल्या उणीवा. त्यामुळे जर आपण पाहिलं तर माघारी परतावं लागते कुमारला, विजयला आणि त्याचबरोबरीने वैभव पाटीलला सुद्धा. पंकज मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु जयने कमबॅक केलाय. ही सर्वाधिक मोठी जमीची बाजू. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. खूप चांगल्या पद्धतीने मुकेशने खेळून काढला. हा चेंडू सिंगल साठी गेलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावफल करते 21. 12 चेंडू 20 धावा. इक्वेशन समीकरण याच्यामध्ये बदल फरक परंतु कोण पडेल कोणावरती भारी.
शेरशा टीम तयार राहायचंय. शिवम बेनमन्सी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पूर्णपणे कूल माइंडेड बॅटिंग मुकेश करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल रन आणि एका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय शिवम. स्ट्राईक बॉलर आहे. जबाबदारी जास्त आहे आणि त्या जबाबदारीला चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट. क्या बात आहे. वाईटच्या रूपाने एकदा धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल रन येईल आणि असा या सिंगलच्या धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धाव एसटीची संधी होती. संधी बेस. धावफलक जर आपण पाहिलं 24 धावांवरती जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ झालाय 2. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पंकजकडे संधी होती. या चेंडूवरती मोठा प्रहार जर आला असता तर मॅच आपल्या बाजूने पूर्णतः झुकवली गेली असती, पण तसं झालेलं नाहीये. शिवम पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने. एक क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. विकेटचं पतन. गडी बाद. गॉन. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय आणि शिवम कमबॅक करतोय. ही सर्वाधिक मोठ्या जमेची बाजू. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू गेला शरीराचा वेध घेत असताना सिंगल रन. मध्ये बदल होतोय. 8 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. 8-15. मोठा फटका मारायचा होता. नाही. स्वीपचा फटका आहे. सिंगल रन मिळेल आणि एकच धाव. 7-14. 7 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात जर धावा आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचला 28. अजूनही 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे. 6-13. कोण गोलंदाजी मार्कवरती येईल आणि कोणावरती आघात केले जातील, कशा प्रकारची बॅटिंग होईल, कशा प्रकारची बॉलिंग होईल. 6-13 या सर्व गोष्टीची चर्चा होईल. तोपर्यंत जाऊयात डीजेकडे. एक सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहिला चेंडू 1 धाव. स्ट्राईक बदलली जाते आणि 5-12 हे इक्वेशन येऊन थांबलंय. महेश यादव नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. डायरेक्शन ज्या प्रकारे दिल्या जात आहेत, ज्या प्रकारे चर्चा केली गेली आहे, रणनीती आखली गेली आहे, अवलंब करायचा आहे. महेश वर्सेस मुकेश याचाच अर्थ भावासमोर भाऊ. मोठा फटका मारायचा होता. चेंडू जर आपण पाहिला तर डेड बॉल. पाच 12 हे क्वेश्चन आहे. एखादा षटकार आला तर कदाचित या सामन्याला वेगळी दिशा मिळू शकते. टर्न घेऊ शकते मॅच, परंतु तो षटकार येईल का, कोण तो षटकार मारण्याचा धाडस करेल. 5-12. महेश गोलंदाजी समोर
बॅटिंग करेल मुकेश. मोठा फटका, झेलची संधी, वॉट अ कॅच. क्लोज पोझिशन मध्ये उभे होते आणि ज्या प्रकारे झेल टिपलाय अतिशय वाखाणण्याजोगे आणि गेम चेंज करणारा हा झेल. गॉन. थँक्यू. चुका कुठे झाल्यात यावरती सुद्धा नजर देणं गरजेचे आहे. 4-12 मॅच अजूनही ऑन आहे. हर्षद मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हर्षदच्या बॅटमधून जर का एक षटकार आला तर या मॅचला एक वेगळी दिशा मिळू शकते. काय हर्षद षटकार लगावेल का, की महेश अजून काही वेगळा पराक्रम दाखवेल, की काय अजून वेगळा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, ही येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, गॉन. हर्षद आला, त्याने फटका लगावला परंतु चेंडू हाडला. DJ Sajan. थँक्यू. 3 चेंडू शिल्लक आहेत. शेरशाह संगनायक टॉस साठी यायचे. शेरशाह आणि मोठा फटका, चेंडू सिंगल धावेसाठी गेला. एकदा कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. सिंगल आहे. आणि भारत आर्मी कर्णधार आपण मॅच संपल्यानंतर टॉस साठी यायचंय, कुठेही जायचं नाही. भारत आर्मी आणि शेरशाह आपण टॉस साठी लगेच यायचंय ही मॅच संपल्यानंतर. 2 आहेत ना, 2 बॉल आहेत ना, 2 बॉल ना, 2 चेंडूने 11 धावांची गरज. महेश समोरच्या दिशेने खेळला गेला चेंडू, सिंगल धाव कंप्लीट, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि गॉन, ऑल आउट, मॅच फिनिश. चला जय यायचे टॉस साठी. शेरशाह संगनायक आपण सुद्धा टॉस साठी या. ऑल आउट झालेले आहेत. थँक्यू डीजे. चला भारत आर्मी फिल्डिंग लावून घ्या. भारत आर्मी लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि शेरशाह आपण बॅटर पाठवायचे.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि मायकल शिवम बनसी गोलंदाजी मागवती. ज्या वेळेला लिलाव प्रक्रिया या ठिकाणी पार पडली त्यावेळेला जयने लवकर टीम घेतली होती आणि टेन्शन मध्ये होता जय की टीम घेतली खरी पण मला मनासारखे प्लेअर मिळाले आहेत नाही मिळाले आहेत. परंतु ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग झाली खास करून सनीने ज्या प्रकारे मॅच बॅटिंग केली आहे अतिशय वाखाणण्याजोगे आणि प्रशंसा करावी तितकी कमी. खास करून तो झेल ज्या प्रकारे टिपला. पहिला चेंडू उजव्या स्टेच्या बाहेर वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन धाबलकावरती ऍड होत असताना सुरुवात होते. श्री गणेश होतोय. मोठा फटका चेंडू हवेमध्ये परंतु सिंगल रन. नशिबाने दिली हुलकावणी आणि हा चेंडू गेला एका धावेसाठी. थोडासा जर का स्वेअर असता तर कदाचित हा चेंडू सीमारेच्या बाहेर गेला असता. एक चेंडू 2 धावा ही सुरुवात आहे. टॉस जिंकला भारत आर्मीने. फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं शेरशाहला. डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू जर आपण पाहिला तर छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे येतोय निर्धाव स्वरूपाने डॉट बॉल. मायकल थोडा दबावाखाली आहे दडपणाखाली आहे परंतु मायकलचं चालणं नितांत गरजेचं असेल. मायकलच्या बॅटमधून मोठे फटके येणं नितांत गरजेचे असतील. मोठा फटका चेंडू हवेमध्ये पुन्हा इष्टेक्ता झाली चूक. जय येतोय जेल खाली. जेल सुटलाय. चुकी झाली आहे ही चूक नव्हे ही तर घोड चूक आहे. नितेशने 2 धावा कंप्लीट केल्या. मायकलने 1 धाव. कुल मिलाकर के 1 रन. टोटल 1 रन. परंतु काय जयच्या हातून चुकी झाली का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मायकलचा जेल सुटलाय आणि मायकल यावेळेला आक्रमक होऊ शकतो कारण ज्या वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाचा झेल सुटतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि द्विगुणित झाल्यानंतर त्याचं भुगतान गोलंदाजाला भोगावं लागतं. आणि दुसऱ्या एंडला गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण सुद्धा होताना पाहायला मिळतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू वाढलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगल रन. 1च रन. एका धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धाबा. मायकल समोर शिवम बनसी. बॅटची एज डिक्लेअर मध्ये चेंडू जाईल. सिंगल रन येते. आज मायकलचा दिवस थोडासा खराब असल्यासारखं वाटतंय कारण ज्या प्रकारे त्याने बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली टेन्शन थोडंसं वाढलं. एक मोठा फटका जरूर आला होता पहिल्या मॅच मध्ये परंतु जी खासियत आहे 5 बॉल. अरे 4 बॉल झाले ना. 4 बॉल झाले 4 5 एक वाईट पण आहे. 5 रन झालेत. 4-5 एक वाईट आहे. एक डॉट आहे आणि 5 बॉल एक मिनिट यांनी इकडे पास केलाय पण 1 2 3 4 रन आहेत. 5 बॉल 5 आहेत. 5 बॉल 5 राईट फिगर. 5 बॉल 5. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. सिंगल रन. ओव्हरची समाप्ती 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शेरशाह या संघाच्या.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. जय गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि पहिला चेंडू डेड बॉल. नितेश आहे स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका, सरळ बॅटे स्ट्रोक होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. एक चांगली बाब, सिंगलला स्ट्राईक डिक्लेअरला स्ट्राईक रोटेट होते आणि त्यामुळे नवीन फलंदाजाला बॅटिंग स्ट्राईक वरती जावं लागतं. जय 23 तर चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जितका फास्ट चेंडू तितकेच धावा सुद्धा गतिमान पद्धतीने येतील. सिंगल रन आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 7 धावा. एका चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मार्गस्थ आहे. बाटीबंदर प्रीमियर लीग 2022 सीझन 7 आणि या 7व्या पर्वामधील काही उच्चष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर चेंडू आतमध्ये जरूर आलाय परंतु ऑन द लाईन वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होईल. एक अग्रेसिव्ह खेळाडू आहे मायकल आणि जय, एकाच शैलीचे दोन फलंदाज. मोठा फटका, येस ही आहे पॉवर मायकलची. मायकल ऑन फायर, चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. थँक्यू. मायकल ऑन फायर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. नितेश थोडासा लॉंग रन घेतोय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकापेक्षा जास्त धावा येत नाहीयेत. परंतु मायकल ज्या प्रकारे प्रॉपर कनेक्शन झालं, मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला होता, या फटक्याने मात्र कॉन्फिडन्स उंचावेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 15 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय नितेशसाठी. यावेळेला नितेश आलाय, झेल टिपलाय, विकेटचं पतन, गॉन. थँक्यू. अनिल बेनमन्सी नवीन फलंदाज आलेत. मायकल साठी हा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळले. चेंडूला 1 धाव येते. धावफलक जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बाटीबंदर प्रीमियर लीग 2022 सीझन 7 दरम्यान ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलंय, सहकार्य दिलंय, त्या सर्वांचं मनापासून आभार. 1 चेंडू आहे आणि मॅच थांबले, पावसाचा व्यत्यय आलाय त्या कारणास्तव. प्रथम ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी ही ट्रॉफी. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरची ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. आदी ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी जी ट्रॉफी ठेवण्यात आली आहे ती शांतारामजी पाटील ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जर आपण पाहिली तर आनंद ट्रॅव्हल्स यांच्या सौजन्याने या ठिकाणी देण्यात येते. मॅन ऑफ द सिरीज नव्हे तर 40+ मास्टर्सचा एक सामना होईल, त्याच्यासाठी ही ट्रॉफी आनंद ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर्ड केले गेले. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा होईल UP वर्सेस महाराष्ट्र आणि त्याच्यासाठी कोणतं पारितोषिक नसेल, ती फ्रेंडशिप मॅच. त्यानंतर प्रथम पारितोषिक वैभव पाटील यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने या ठिकाणी देण्यात आलंय. त्यानंतर हवेंद्र जयवंत बारी यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक ची ही ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर्ड केली गेली आहे सर्व स्पॉन्सर्सचं. त्यानंतर राजेशजी गायवत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आर्थिक सहकार्य त्यांचं लाभलंय. राजेश निकम यांच्याकडून डीजे स्पॉन्सर्ड केलं गेलंय, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. बॉल स्पॉन्सर आमचे भरत गरत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार.
संतोषजी वरटा जे सातत्यानं पाठीशी उभे असतात, आधारस्तंभ म्हणून त्यांना गणलं तर त्यांचं मनापासून आभार. डिजिटल डिझाईन दर्शन साखरिया यांचं सुद्धा मनापासून आभार. अजय पाटील वसई यांचं मनापासून आभार. मालकम फर्गस यांचं मनापासून आभार. त्यानंतर राजाराम बाबर व शिवसेना वसई तालुका प्रमुख त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पाटील नेटवर्क आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले त्यांचं मनापासून आभार. साईची साथ डीजे त्यांचं मनापासून आभार. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पुढेच एकदा मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. अनिल बेनबन्सी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय. खूप चांगल्या स्थितीमध्ये बॅटची एज आहे आणि त्या कारणाचं जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. 30 तर चेंडू षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस. शेरशाह सोळा. फुल टॉस चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये जरूर, परंतु जर का व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला असता तर या चेंडूवरती सुद्धा 6 धावा मिळाल्या असत्या. तसं झालेलं नाहीये. सिंगल रन मिळते. अनिल बेनबन्सी स्ट्राईक एंडवरती येतील. शिवमेंचे बंधू आहेत. हे बॅटल खूप चांगलं रंगेल. मोठा फटका मारायचा होता परंतु हवेमध्ये बॅट. डॉट बॉल. अनिलला 2दा जीवदान मिळाले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. जेल टिपलाय दीपने. विकेटचं पतन. अनिल बाद गॉन. थँक्यू. गोविंदा पाटीबंदर मध्ये येईल. एकुलता एक डावकुरा फलंदाज. समोरच्या दिशेने खेळायचा होता. नो बॉल आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2+1 2 धावा. गोविंदा आया. 2 रन निकाले. 1 रन गिफ्ट में मिला. धावपल करती धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 20. 3 चेंडूचा खेळ झालाय. गोविंदासाठी हा चेंडू. हवाई सफर. गो गो गॉन. षटकार. 6 धावा. क्या बात है. थँक्यू डीजे. सरळ बॅटिंग स्ट्रोक होता. इनसाइड आउट होणारा चेंडू होता. पोझिशन घेतली होती आणि त्यानंतर सरळ बॅटने भिरकावत असताना लॉंग ऑफ सीमारेषेवर बाहेर येणारा उत्तुंग षटकार गोविंदाच्या बॅट मधून. शिवम बेनबन्सीवरती केला अटॅक. पुन्हा एकदा डाव्याष्टीच्या बाहेर. यावेळेला दबाव आहे शिवम वरती. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड होईल. शेरशाह जर का हा सामना जिंकते तर पॉइंट टेबल मध्ये ट्विस्ट. समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. जय बनलाय दर्शक. दर्शनीय षटकार. सीमारेच्या बाहेर. 6 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. अजूनही 1 बॉल बाकी आहे. शिवम वरती चढवला हल्ला. 33 आखरी गेंद. गोविंदा ऑन फायर.
पुन्हा एकदा नो बॉल आहे. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. चला सर्व बारक्या मुलांनी बॉल आणायला जायचंय, नाहीतर तुम्हाला तुमची फायनल खेळवली जाणार नाही. विशाल 20 खोप्या. चला बॉल आणायला जायचे. वाघ. चला सर्वांनी बॉल आणायला जायचंय. पियुष आपण सुद्धा जायचंय. चला मॅचला सुरुवात होतीये. एक चेंडू बाकी आहे. नो बॉल जरूर आला होता. चौतीस धावा धावपल करते. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन. 35 धावा धावपल करते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. काय धुवाधार बॅटिंग गोविंदाने केली आणि आता फिनिश कशा प्रकारे करतात शेवटच्या षटकाला याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. त्या अगोदर जाऊया डीजे कडे. एक सुंदर आणि बहारदार गीत ऐकूयात. लाईफ साबण हाताला पीस, हाताला पीस र. लाईफ साबण हाताला पीस. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय महेश यादव. समोर आहे रोशन. धाबा धापल करतात 35. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लास्ट 6 डिलिव्हरीज पेंडिंग. काय घडेल या शेवटच्या 6 चेंडूंवरती? कोण पडेल कोणावरती भारी? जागा बनून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवलाय. यष्टरक्षक कोणती चुकी करत नाहीये. सिंगल रन व्हायला पाहिजे होता परंतु झालेला नाहीये. धावा येणं गरजेचे असतील. 33 धावा तितक्याच्या पुरेशा नाहीत. मागच्या मॅचने आपल्याला दाखवलं परंतु या वेळेला काय ती घनागती बॅटिंग, काय ती घनागती फिल्डिंग. बॅटची चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. सिंगल रन मिळते आणि स्ट्राईक जर रोटेट होईल. आता मात्र मायकलला आपले रंग दाखवणं गरजेचे असतील. काय मायकल फायर होईल का? महेश त्याला तितके फटके मारू देईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. दापलकरती धावा जर आपण पाहिल्या तर 36. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मायकल वर्सेस महेश. दोघांच्या नावामध्ये पहिलं अक्षर म पासून सुरू होतंय. एम से होत आहे स्टार्ट आणि एम पासून होते मात. कोण कोणावरती मात देईल याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. मोठा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. ना मुन्ना ना. रुको जरा असं काहीच सांगतोय. डायरेक्टली चेंडू यष्टर गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. चांगली फेकी, चांगली फिल्डिंग, चांगलं गॅदरिंग आणि एकच धाव. 37. तीन चेंडूचा खेळ झालाय. रोशनला नाव रोशन करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू कार्पेटच्या साह्यानं जातोय. टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल रन येते आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा धावपल करती. 2 बाकी आहेत. काय या 2 चेंडूंवरती एखादा मोठा प्रहार पाहायला मिळेल का? कारण समोर आहे मायकल जो सलामीच्या रूपाने आलाय, जो ऑलरेडी सेट आहे. सेट असताना एक गोड भेट देईल का यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. महेश यादव समोर मायकल. मोठा फटका. बॅट ची एज घेऊन चेंडू हवेमध्ये काही काळ जरूर राहिलाय. सिंगल, सिंगल आणि सिंगल.
एकापेक्षा जास्त काही नाही. काय गोलंदाजी केली आहे महेशने, पूर्णपणे डॉमिनेट केले फलंदाजांना आणि कमबॅक करून दिलाय संघ भारत आर्मी या टीमला. वॉट अ बॉलिंग. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट बॉल. समोर आहे रोशन. इनिंगचा शेवट. सचिन डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. सिंगल रन. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जर आपण पाहिलं जाऊन पोहोचले 40 वरती. 41 टार्गेट आहे. थँक्यू ट्युझे. चला उरी आणि इंडियन आर्मी टॉससाठी या. चला उरी आणि इंडियन आर्मी दोन्ही संघ नाही का आपण टॉस साठी यायचंय. वैभव पाटील आपण टॉस साठी या. एक बिग फाईट आणि पुन्हा एकदा 40 पाहायला मिळते. 41चं टार्गेट आहे. दीप आणि जय मैदानाच्या आतमध्ये चालल्यात जरूर, परंतु बॉल आतमध्ये आहेत तिथे चॉईस करा. चला या वैभव पाटील टॉस करून घ्या इनिंग ब्रेक मध्ये प्लीज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अनिल बेनबन्सी गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि समोर फलंदाज असेल जय. जय मागच्या मॅच मध्ये काही करू शकला नव्हता. यावेळेला त्याच्याकडे संधी आहे. पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग होते. सनी ज्याने मागची मॅच अक्षरशः आपल्या नावे केली होती त्याचं येणं सुद्धा बाकी आहे. परंतु अनिल बेनबन्सी याने सुद्धा 4 धावांचं षटक हाताळलं होतं, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. स्टार्ट ऑफ द मॅच. बिग बॅटल. अनिल वर्सेस जय. डाव्या बाहेर वाईटचा इशारा. सिंगल रन ऍड होईल धावफलकामध्ये. 23 चेंडू होता. वेगवान भन्नाट चेंडू. ड्राईव्ह केलं चेंडूला. सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही. मेहनत झाली आहे 2ची, परंतु 2 धावा नव्हे तर एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. 41चा पाठलाग करायचा आहे. याचाच अर्थ असा की 2 ते 3 मोठे फटके हे नितांत गरजेचे असतील. ते फटके तुम्हाला त्या धावफलकावर नेऊन ठेवतील. अवांतरित धावा ह्या सुद्धा खूप मोठा फॅक्टर ठरणार आहेत. परंतु जर का वेल लाईन वरती गोलंदाजी केली, समोरच्या फलंदाजाला दबाव मध्ये आणलं, तर कदाचित या मॅच मध्ये वरचं ठरू शकतो शेरशाह संघ, जो पहिल्या मॅच मध्ये पराभवाला सामोरे जाताना पाहायला मिळाला होता. परंतु दुसऱ्या बाजूने 41 धावांचा यशस्वी बचाव करणारा संघ आपण पाहिलाय. उजष्टीच्या बाहेर खूप चांगला चेंडू, परंतु आमचे पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा चिरपणे धावफलकामध्ये ऍड होईल. 3 धावा धावफल करते आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका. नो बॉल. दोन्ही पंचांचा हात हवेमध्ये येत आहेत. याचा अर्थ असा हा नो बॉल आहे, स्क्वेअर आहे.
फक्त 2 बॉल 4 धावा. चला मॅचला सुरुवात करा. 2 चेंडू 4 धावा. सनी मैदानाच्या आतमध्ये आलाय, मागील मॅचचा हिरो, आणि आता यावेळेला अनिल बेनबन्सीचा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल, नो +1 या 2 धावा. मगाच्या मॅच मध्ये शुभमने नो धावा देऊन म्हणजेच अतिरिक्त धावा देऊन त्यावेळेला मॅचला फसवलं होतं, मॅच गमवावी लागली होती. पुन्हा एकदा तीच चुकी होते शेरशाच्या माध्यमातून. अनिल बेनबन्सी चुका करतोय, नो बॉल येते, नो +1 अशा 2 धावा येत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, 1 गडी बाद जरूर झालाय, परंतु अशा प्रकारच्या धावा जर येत गेला तर कदाचित या मॅचला सुद्धा गमवावं लागू शकतं. जय स्ट्राईक एंडवरती आहे, अनिल बेनबन्सी गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला अटेम्प्ट चांगला होता, झेल घेणं गरजेचं होतं, झेल सुटलाय. शुभमने पुन्हा एकदा केली आहे चुकी, येतोय डॉट बॉल. 3 चेंडू 7 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक. अनिल बेनबन्सी उच्चष्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन. तीन बॉल 7, 3 बॉल 7. नो बॉल, वन्स अगेन एक्स्ट्रा. अतिरिक्त धावा येत आहेत. चेंडूवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे, कंट्रोल असणं गरजेचं. तो कंट्रोल दिसत नाहीये, ही मात्र डोकेदुखी आहे, आणि या डोकेदुखीवरती काही ना काहीतरी सोल्युशन काढणं नितांत गरजेचे असेल. अनिल समोर जय असेल, 8 धावा धावफलकावरती. अजूनही यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू, नो बॉल आहे, नो +1 या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. दहा धावा आहेत, 3च चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. सनी आलाय, सनी स्ट्राईक एंडवरती. अनिल बेनबन्सी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. गरजेचे यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. हा चेंडू निर्धाव आला असता तरी सुद्धा चाललं असतं, परंतु या ठिकाणी अतिरिक्त धावांची बरसात होते, बडीमार केला जातोय, आणि तो बडीमार मात्र टेन्शन वाढवतोय, तणाव वाढवतोय, त्रास वाढवतोय शेरशाह या संघाचा. 11 धावा धावफलकावरती आहेत, आणि अशा वेळेला अनिल पुन्हा एकदा, हा मात्र चेंडू अतिशय चांगला, पुन्हा एकदा नो बॉल, सिंगल रन. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचले 12 वरती. संपूर्णतः अतिरिक्त धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅटच्या साहाय्याने इतक्या धावा आलेल्या नाहीये, षटकार आलेला नाही, चौकार आलेला नाही. यावेळेला खूप चांगल्या प्रकारे चेंडू या ठिकाणी खेळून काढला गेला, धावची संधी मिस, डॉट बॉल, आणि अखेरकार 4था चेंडू सुद्धा पडलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दीप माघारी परतला आहे, आणि त्यानंतर मात्र सनी जो मागच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी करतो त्याच्यावरती सर्वांच्या नजरा आल्या. यावेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू सुद्धा येतोय वाईडच्या दिशेने, एक्स्ट्राच्या पण 1 धाव येईल. 2 बॉल बाकी आहेत. धावा धावफलकावरती 13. मोठा फटका मारायचा होता, यावेळेला आपण पाहिलं तर सिंगल रन येते. आणि सनी मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे त्याचे सुद्धा खांदे उंच आहेत, कॉन्फिडन्स उंचावलाय. 14
लास्ट बॉल बाकी आहे. 41चा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना वाईट बॉल येईल का? येस, इट इज वाईट. सिंगल रन, अतिरिक्त धावा. 15 धावा दाखल करतात. यावेळेला बॉल सुटलाय. जयला मिळालं जीवदान. आणि जर आपण पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ अखेरकार संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दाखल किती धावा आहेत? 16. अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 18-25 इक्वेशन आहे. खूप जास्त वेळ गेलाय. पहिल्या षटकासाठी खूप जास्त वेळ घेतला गेला. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. टीम शेरशाह अगोदरच एका षटकासाठी जवळजवळ 10 मिनिटं गेलेत आणि त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायचे. अठरा पंचवीस इक्वेशन आहे. तेजस नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि समोर जय. पहिला चेंडू शेवटच्या क्षणाला बॅटचा स्पर्श केला गेला नाही. वाईट +1 अशा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये शुभमने हाताळलेल्या अवांतरित धावा त्या मॅचला गमवताना दिसल्या. या मॅच मध्ये समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. चेंडू अडवलाय रोशनने, परंतु तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. 1+1 या 2 धावा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. संधी नव्हती कोणताही मोठा फटका मारण्याची. चेंडूला त्या ठिकाणी अडवलाय आणि डॉट बॉल येतोय. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. झेलची जी संधी, झेल टिपलाय रोशनने. विकेटचं पतन आणि यावेळेला मोठा मासा गळाला जयच्या रूपाने. गॉन. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका शेरशाह, आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. तेजसनं ब्रेक थ्रू दिलाय आणि या ब्रेक थ्रूने मात्र अडचणी थोड्याशा कमी झाल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ. 41चं आव्हान आहे. समोर आहे सनी आणि सनीसाठी हा चेंडू हवेमध्ये. प्रयत्न चांगले, चेंडू अडलाय. नो +1 या 2 धावा. चौका आहे. नो +4 5 धावा. दो चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजस सज्ज होतोय सनीसाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल टिपलाय. अजून एक गडी बाद. सनी सुद्धा माघारी परततोय आणि आता काय कहाणीमध्ये पुन्हा ट्विस्ट येईल का यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत.
थँक्यू. तीन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 25 धाबा धापल करते. अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. चर्चा केली जाते परंतु जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पाऊस जर आला तर पुन्हा थांबावं लागेल. 16 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15-16. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होते. 2 ब्रेक थ्रू मिळालेत. अतिशय चांगला चेंडू. नो बॉल. नो बॉल. लेट कॉल आला परंतु नो बॉल आहे. 1+1. 2 धावा. महेश मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंना व्यावसायिक पटलावरती खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे यावेळेला अशा सिच्युएशन मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे आणि म्हणूनच या मॅचला कशा प्रकारे खेळतील आणि कशा प्रकारे फिनिश करतील यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. सिंगल रन धावून पूर्ण केलं जातोय. एका धावाने धावफलक पुढे जाते. जाऊन पोहोचले 28 वरती. अजूनही 13 धावे. 4. ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. एक धाव कंप्लीट केली जाते. नितेशने चांगली फिल्डिंग केली. सिंगल रन आणि सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 29. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 12 धाब्यांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 12 धाबा. मॅच अजूनही ऑन आहे कारण विकेट गेलेले आहेत. हा सर्वाधिक मोठा फॅक्टर. तेजस ड्राईव्ह केले चेंडू समोरच्या दिशेने. डॉट बॉल. शेवटच्या चेंडूवरती कहाणी पलटली आहे. 12 चेंडू 12 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल, कशा प्रकारची गोलंदाजी करेल या सर्व गोष्टींची चर्चा होईल. परंतु त्या अगोदर मॅच मध्ये आलंय घमासान. 12 चेंडू 12 धाबा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. थँक्यू. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सिंगलसाठी. सिंगल रन येते आणि एका धाव्याने धावफलक नक्कीच पुढे जात आहे. 30 धावा दाखल करते. पाहायला मिळतात. 11 चेंडू अजूनही शिल्लक नाही. 11 धाव्यांची गरज आहे. महेश मैदानाच्या आतमध्ये. शिवम बेनबन्सी मैदानाच्या आतमध्ये. परंतु अनिल याला मात्र मागचे षटक विसरून या ठिकाणी गोलंदाजी करणं गरजेची असणार आहे. 1 ते 2 निर्धाव चेंडू किंवा 1 ते 2 विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतात. ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा महेशने. सेन्सिबल स्ट्रोक सिंगलसाठी. अजूनही धास्ती आहे जयला. अजूनही धास्ती आहे पूर्णपणे भारत आर्मी संघाला की मॅच आमच्या बाजूने आहे की नाही, कारण काही घडू शकतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो +1 या 2 धाबा. एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा अतिरिक्त धावा या मॅच मध्ये खूप मोठा फॅक्टर ठरल्यात. 34 अजूनही 7 धाव्यांची गरज आहे.
10 चेंडू 7 धावांची गरज. $34. तेहतीस झालेले आहेत. माफ करा, 33 धावा आहेत. 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 8 धावा. महेश समोर अनिल. समोरच्या क्षणी ड्राईव्ह करायचं होतं, ड्राईव्ह केलंय, सिंगल रन त्या ठिकाणी येते. पुनश्च एकदा एका धावाने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचले 34 वरती. आता मात्र 9 वरती 7. नऊ चेंडू 7 धावा. तितकसा फरक पडणार नाहीये यावेळेला शिवम किंवा महेशवरती, परंतु इथे लढणं गरजेचं आहे, झगडणं गरजेचं आहे, कारण पहिला पराभव तुमच्या वाट्याला आलाय, दुसरा पराभव येणार नाही याची काळजी घेणं गरजेची आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला, खूप चांगल्या प्रकारे गॅप मध्ये खेळत असताना सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. गोविंदा सुद्धा चुकतोय. 2 धावफलक पुढे जाते. 36 धावा धावफल करतेत. 8 चेंडू 5 धावांची गरज. 8-5. पहिल्या सामन्यामध्ये झालेली चुकी, त्या चुकीकडून सुधारणं गरजेचं होतं, परंतु त्याच चुकीवरती डबल चुका होत गेल्या आणि सामना जवळजवळ लांब होताना पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा सिंगलसाठी. खूप चांगली बॅटिंग, सेन्सिबल इनिंग. कोणताही मोठा फटका मांडायची गरज नाहीये, त्यांना माहित आहे आणि त्याला अनुसरूनच बॅटिंग केली जाते. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 3. थँक्यू डेस्ले. नवीन गोलंदाजी मार्क वरती मायकल. अखेरकार मायकलला यावं लागलं, स्वतः कॅप्टन आहेत आणि ती जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागली आहे. 6 चेंडू 3 धावांची मॅच आहे आणि अशा मॅच मध्ये काय वेगळा पराक्रम घडून आणतील का, काय चमत्कारिक खेळ पाहायला मिळेल का, हे सुद्धा आपण पाहणार होतो. महेश समोर मायकल. 6 चेंडू 3 धावांची गरज. शेरशाह वर्सेस भारत आर्मी. ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जातोय मंद मंद गतीने सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धाबा. मॅच फिनिश. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय टीम भारत आर्मीने. सांग देशी कवा मला चुम्मा, सांग पेक्षी कवा मी देशी कवा, सांग देशी कवा मला चुम्मा. डीजे मॅडी अगो सुषमा, तुझ्या डोळ्याला शोभते चष्मा, अगो सुषमा.